तारापूर औद्योगिक वसाहतींमधील के झोन प्लॉट कारखान्याला तारीख 29 रोजी भीषण आग लागली आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 2 बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्रमांक के 6-7 वरील कारखान्याला संध्याकाळी 5:30 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली। कंपनीत मोठी आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। सुरुवातीला बोईसर अग्निशमन दलाच्या 2 गाड्या पाठवण्यात आल्या। नंतर पुन्हा 1 गाडीला अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। मात्र आग वाढत जात असल्याने डहाणू अदानी पॉवर लिमिटेड 1, तारापूर औद्योगिक वसाहत, भाभा अणुशक्ती केंद्र आणि पालघर नगर परिषद 1 अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले। एकूण 7 गाड्यांना पाचारण संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते, अशी माहिती बोईसर अग्निशामक दलाकडून मिळाली। बोईसरच्या हद्दीमध्ये केमिकल कंपनीला संध्याकाळी 5:30च्या दरम्यान आग लागलेली होती। त्यामध्ये यूके ऑरोमॅटिक्स या कंपनीला सुरुवातीला आग लागली आणि त्यानंतर त्या शेजारच्या 2 कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये श्री केमिकल्स आणि आदर्श टेक्सटाईल अशा 3 कंपन्यांना आग लागलेली आहे। हवेचा जोर जास्त असल्यामुळे आजूबाजूच्या कंपनीला ते पसरली। सध्या 3 कंपनीमध्ये या ठिकाणचे स्थानिक फायर ब्रिगेड आणि आजूबाजूची संपूर्ण फायर ब्रिगेडच्या ज्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी फोमच्या काही गाड्या आहेत त्याही बोलवलेल्या आहेत। त्यामुळे किमान या 3च्या नंतर आग पसरणार नाही या दृष्टिकोनातून ते आग कंटेन करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि या संदर्भात बऱ्यापैकी यश आलेलं आहे आणि मला खात्री आहे की या 3 कंपनी व्यतिरिक्त आणखी पुढे स्प्रेड होणार नाही, कारण अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्कात आहोत आणि त्याच्या पुढे आग स्प्रेड होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मनुष्यहानी अद्यापही कुठल्याही स्वरूपाची झालेली नाही असं प्राथमिकदृष्ट्या समजतं आहे। या बाबतीमध्ये 3 कंपन्या त्यापैकी 2 कंपन्या बंद होत्या। या बंद कंपन्या असल्यामुळे त्यांच्या जे ओनर आहेत आणि त्या बाबतीमध्ये कोणी वॉचमन्स किंवा आहेत त्यांच्याबरोबर आम्ही संपर्कात आहोत आणि या बाबतीमध्ये कुठली मनुष्यहानी नाही आहे आतापर्यंतची अशी परिस्थिती आहे, परंतु पूर्ण तपास माहिती घेतल्यानंतर आपल्याला सांगता येईल की या बाबतीमध्ये एखादा कोणी त्या आतमध्ये होता नव्हता या बाबतीत डिटेल थोड्या वेळाने कळेल। सर, आगीचं प्रमुख कारण आपल्याला माहिती पडलं आहे? नाही, या स्टेजला नाही सांगता येणार की आगीचं कशामुळे आग लागलेली आहे, परंतु एका कंपनीमध्ये लागलेली आग ही शेजारी सगळ्या बंद पडलेल्या कंपन्या आणि केमिकल कंपनी असल्यामुळे आगीला आवश्यक असणाऱ्या सगळ्या। गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, बोईसर।